कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत राजपुरी 38 गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित बाळकृष्ण कासार यांनी विकासाचा नवा संकल्प सोडला आहे। खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कासार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून एक स्थानिक भूमिपुत्र कार्यकर्ता म्हणून त्यांनी मतदारसंघात मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे। राजपुरीचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट झाले। नमस्कार, मी अजित बाळकृष्ण कासार, राजपुरी 38 मतदारसंघातून मी जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे। माननीय खासदार सुनील तटकरे साहेब तसेच मंत्री महोदया आदिती तटकरे तसेच अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहे। या मतदारसंघात मी स्थानिक असल्याने माझी नाळ इथल्या जनतेशी जुळली आहे। माझी पत्नी नम्रता अजित कासार ह्या मागील 5 वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्य ह्या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या। त्या निवडून आल्यानंतर आम्ही ह्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शाश्वत कामं केलेली आहेत आणि ती दिसून सुद्धा येत आहेत। जिल्हा परिषद तर्फे समाज कल्याण समितीवर त्या होत्या, तर नियोजन समितीवर होत्या। या समितीवर असताना प्रत्येक अपंग कल्याणमधून, समाज कल्याणमधून विविध व्यक्तिगत गोष्टी असतात त्या सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। हा तालुका पर्यटन घोषित असल्याने माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या माध्यमातून खेडेपाड्यामध्ये कसं पर्यटन वाढेल याकडे सुद्धा माझा प्रयत्न राहणार आहे। इथे दिघीपोट जे साहेबांच्या मार्गदर्शनाने चालू आहे ते सुद्धा स्थानिक युवकांना कसा रोजगार मिळेल याकडे सुद्धा साहेबांच्या मार्फत मी प्रयत्न करणार आहे। इथे येत असलेले नवीन उद्योग, जी कामं चालू आहेत ब्रिजची वगैरे, त्यामध्ये सुद्धा कसं आपल्या इथल्या स्थानिकांना रोजगार मिळवून देता येईल याकडे सुद्धा मी प्रयत्न करणार आहे। महिला बाल कल्याण मंत्री आपल्या आदिती तटकरे आहेत, त्यांनी सुद्धा तालुक्यातील त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील ज्या अंगणवाड्या आहेत त्या डिजिटल करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। या अगोदर सुद्धा महालोर असो, वावडुंगी असो, सायगाव असो, अशा अनेक ठिकाणी आम्ही डिजिटल शाळा, अंगणवाड्या हे करण्यात मला यश आलेलं होतं।